इसके निकालेंगे ना, आइए मत। एचकेचा मुलगा क्लिनिंगला चालला होता. एकदा मागच्या कडायला एकदम शेवटला राहता. हा शेवटला एकदम आहे काय सामान ठेवलंय. मागे नाही येत आता, त्याच्या मागे नाही, इकडं असेल कुठेतरी. तर तुम्ही येऊ नका पुढे कोणी जास्त. धामण साप आहे मित्रांनो, कंपनी आहे ही. आणि कंपनीमध्ये आतमध्ये चांगल्या मोठ्या लॉबीमध्ये म्हणजे काय मला माहीत नाही त्यांचं इलेक्ट्रिक काय आहे. तर इथे हा एवढा मोठा धामण साप आतमध्ये आलाय. कामगार सगळे घाबरले एवढा मोठा साप बघून, पण धामण आहे त्याच्यामुळे जेव्हा जीव येतो की बऱ्यापैकी लोकांना असं माहिती की धामण सापापासून काय धोका नाही आहे. त्याच्यामुळे लोकांना थोडी तरी भीती कमी होते. पण ज्यांना साप ओळखता येत नाही ते मोठा साप पाहिले की घाबरतातच. तर आता पकडून घेते. धामण सापाचं तोंड हे छोटंसं आहे बघा, जागच्या जागेवर. मध्यभागी जाड आहे साप, मध्यभागी जाड आहे. शेपटी लांब सडक आणि टोकदार असते. शेपटीमध्ये कुठल्याही प्रकारचा काटा नसतो. टोकदार शेपटी असल्यामुळे लोकांना हा गैरसमज तयार झालाय सापाबद्दल की बाबा या सापाच्या शेपटीमध्ये काटा असतो. तर असं काहीही नसतं. जाळीदार शेपटी आहे. पलीकडून दादा बोलतात ताई 2 साप आहे का, कारण शेपटीकडची डिझाईन आणि सापाच्या तोंडापासून मध्य भागापर्यंतची डिझाईन वेगळी. शेपटीला थोड्या काळ्या जाळीसारखी तुम्हाला डिझाईन जाणवेल, जे की पुढे पूर्ण प्लेन साप आहे. चला आता पकडून घेते याला. काय करेल पुढे माहित नाही, चावेल, शांत राहील, पण बघूयात पकडण्याचा प्रयत्न करू. आपण पकडताना शांत पद्धतीनेच पकडणार, जेणेकरून तो स्टेबल राहील आपल्याकडे. शांत व्यवस्थित पकडलं तर नाही चावत, पण चुकीच्या पद्धतीने पकडलं किंवा तुम्हाला साप पकडायचं नॉलेज नाही आहे, तुम्ही पकडलं तर बहुतेकदा चावतात. नाही एक आहे. हा साप कसा नाही, कशावर हा साप? हा सापच आहे, पण सापांना नावं दिलेली आहेत. हा धामण, हा नाग, हा घोणस, हा मान्यार, हे सापच प्रजाती. आपण सगळे माणसाचे, पण प्रत्येकाला वेगवेगळी नाव आहेत ना. हा धामण साप, हे विषारी नाही. पण ह्याचं काय आहे, साईज खूप मोठी वाटते, चांगली 6-7 फुटापर्यंत आपल्याकडे भेटते. त्याच्यामुळे ते मोठा असा बघितलं लांब सडक की सगळे घाबरतात. आता धामणमध्ये कलर पण खूप सारे येतात. लोकांना असं वाटतं आता हा पिवळा साप आहे म्हणून धामण नाही, काळा पण चावतो ना, त्याला त्या पद्धतीने पकडावं लागतं. तुमच्याकडे दिले तर चावू शकतो. आता मी कसं एका ठिकाणी पकडून नाही ठेवत, हातात फिरतो माझ्या त्याच्यात त्याला थोडं जरी दाबलं एका ठिकाणी
पकडलं तर मलाही चावलं आणि चावतात आम्हाला देखील. आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे ते अग्रेसिव्ह असतात, धरतात पण बिनविषारी, पण धरतात एवढे जोराचे की रक्तच काढतात. चला अगं शांत झालंय. आधी पकडलं त्यावेळेस आहे ना तर माझ्या हातातून सुटण्याचा जास्त प्रयत्न करत होता, पण आता थोडासा हातामध्ये शांत झालाय बघा. उड्या मारत होता आधी किती उंच उंच, पण आता शांत झालाय. तर पॅक करून आता ही बॅग बघा हलती आहे ना तर त्याला बिचकतोय. अशी आता थोडीशी स्थिर करणार मी ती बॅग, जेणेकरून त्याला कसं हालचाल जाणवलं की ते घाबरतात भितात. आता बघा मी स्थिर केली, आता जाईल तो. केलं का काय मंत्र मारला काय मी? असं काय नसतं. असं वाटतं त्यांना इथं लपायला